भाजप जिल्हा व महानगरतर्फे संविधान बचाओ काँग्रेस हटाओ आंदोलन। काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली तरच देशात सुख शांती समृद्धी नांदू शकते, कारण काँग्रेस सत्तेसाठी जगते तर भाजप राष्ट्रहितासाठी काम करते। त्यामुळे राष्ट्रहित साधायचे असेल तर काँग्रेसला दूर ठेवावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले। राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात भाष्य केले, त्या विरोधात चंद्रपूर येथे भाजप जिल्हा व महानगरतर्फे संविधान बचाओ काँग्रेस हटाओ आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजपा पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामदार मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेस आणि राहुल गांधी हेच देशाचे आणि संविधानाचे खरे शत्रू आहेत। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कधीही सन्मान दिला नाही। काँग्रेसनेच डॉक्टर बाबासाहेब यांना निवडणुकीत पराभूत केले। राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भाष्य केले आहे, त्यावरून त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असल्याचे सिद्ध होते। देशाला, संविधानाला आणि आरक्षणाला वाचवायचे असेल तर खऱ्या अर्थाने काँग्रेसला हटविले पाहिजे, असेही ते म्हणाले। राहुल गांधी जी सांगतात की मैं ब्राह्मण हूँ, मैं जनुए धारू ब्राह्मण हूँ, मेरा दत्तात्रेय गोत्र है। असू द्या, तुम्ही शुद्ध ब्राह्मण असू द्या। या देशामध्ये सर्व जाती पंथाचा सन्मान आहे, या देशामध्ये समरसता आहे, पण तुम्हाला आरक्षण हटवण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्हाला 99 खासदार निवडून आल्याबरोबर एवढा अहंकार मस्ती आली की तुम्ही आता अमेरिकेत जाऊन आरक्षण हटवण्याच्या बाता करताय। चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीने आता निर्णय केला, ही सुरुवात आहे। गणेश उत्सव संपल्यावर यांचा खरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जीव की प्राण लावू। काँग्रेसचा असत्याचा चेहरा हा जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण पोहोचवू। अरे जो जिल्हा दीक्षाभूमीचा जिल्हा आहे, ज्या चंद्रपूर जिल्ह्यात शोषित वंचितासाठी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शंखनाद केला, एल्गार केला, या ठिकाणी या वंचिताच्या आवाजासाठी पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात आम्ही दलित बांधवांपर्यंत जाऊ। आणि ज्या विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं काँग्रेस हे जळतं घर आहे, त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाबासाहेबांचा, परमपूज्य बाबासाहेबांचा फोटो फाडून टाकला, त्या महाविकास आघाडीच्या विरुद्ध जय भीम म्हणत, भारत माता की जय म्हणत, वंदे मातरम म्हणत आजपासून हा संघर्ष सुरू झालाय। आणि हा संघर्ष आता संपणार नाही जोपर्यंत राहुल गांधीजी माफी मागतात। भारतरत्न